नमस्कार मंडळी, कशा आहात? मजेत आहात ना? नवीन दिवसाची नवीन सुरुवात. तर आम्ही आहोत जपानची जी ट्रेडिशनल सिटी आहे तिथे क्योटोमध्ये, आणि ही सिटी खूप सुंदर आहे. खूप ट्रेडिशनल गोष्टी इथे बघायला मिळतील. आणि आम्ही यावेळेस हाऊस घेतलेला आहे राहण्यासाठी. एकदम ट्रेडिशनल हाऊस आहे आणि 100 वर्षापेक्षाही जास्त जुनं आहे ते घर. आणि इतक्या छोट्या छोट्या वस्तू आहे, जॅपनीज गोष्टी ठेवलेल्या आहे. आणि तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार का ट्रेडिशनल जॅपनीज हाऊस कसं असतं. आणि आता जे मी घातलेला आहे हा जॅपनीज कोट आहे. आणि घरात नॉर्मली ना हे कोट घालतात, स्पेशली अशी थंडी वगैरे असते. आणि त्यांचे जे ट्रेडिशनल जे स्लीपर्स आहेत ते घातलेले आहे. आणि हे हँडमेड आहे आणि हे लाकडाची सुद्धा आहे. हे जे घातलेले आहे ना लाकडे आहे, तर ते घातलेले आहे मी. आणि हा कोट घातलेला आहे कारण की बाहेर थोडी थंडी आहे आणि यांचा ट्रेडिशनल क्लोथ सुद्धा तुम्हाला दाखवता येईल म्हणून. आणि तुम्हाला इथून मी हाऊस दाखवते. जॅपनीज कंदील ते प्रत्येकाच्या घरी असतो मोस्टली. आणि हा बाहेरचा एरिया आहे. आणि आता तुम्हाला एंट्रन्स दाखवते, इतका सुंदर आहे ना. तर इथे बघा एकदम बारीक बारीक स्टोन्स आहे. आणि इथे बघा असं सगळं त्यांनी छान त्यांचं असं हे जे ट्रेडिशनल घर आहे ते सजवलेलं आहे. महत्त्वाचं, घरात त्यांनी खूप सारी झाडं लावलेली आहे आणि एकदम ट्रेडिशनल वेळी इथे बांबू त्यांनी ठेवलेले आहे. एक प्लांट आहे. आणि हे मला कळालं इथं कोळसा का बरं ठेवलेला आहे त्यांनी. आणि आतमध्ये सुद्धा एक लॅम्प आहे, तो पण हँडमेड दिसतोय. आणि भरपूर गोष्टी ना तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे का इथे हँडमेड गोष्टी किंवा जॅपनीज गोष्टी कशा असतात, इव्हन जॅपनीज घरं कसे असतात. तर चला, त्यांनी एक अम्ब्रेला पण ठेवली. हो, इथे एक अम्ब्रेला ठेवलेली आहे का? खोलून बघते तू? नाही, हा अशी. अरे अशी येते पूर्ण होत नाही ती, मग अशी आहे. इथे सुद्धा लॅम्प आहे, हा पण हँडमेड आहे. आणि तुम्ही बघू शकता कसा बनवलेला आहे. आणि या ज्या स्लीपर्स आम्ही घातलेल्या आहे या बाहेरच्या आहेत. आणि आपल्यासारखंच इथे सुद्धा कोरियामध्ये पण करता येईल, जपानमध्ये सुद्धा शूज बाहेरच काढतात. आता ही बाहेरची जी स्लीपर आहे मी इथेच काढून ठेवते आता. आणि तुम्हाला नक्की हे घर आवडणार. हे बघा, आपण घरात एंट्री केलेली आहे. तर इथे तुम्हाला दाखवते चेअर्स कशा असतात. नॉर्मली ना इथे चेअर्स अशा असतात, अशा बसतात ना, लाकडी आहे. आणि हे जे पूर्ण घर आहे हे पूर्ण लाकडांनी बनवलेलं आहे. आणि या गोष्टी शेअर करायला मला खरंच खूप छान वाटते. मला वेगवेगळ्या गोष्टी तुमच्यासोबत शेअर करायला खूप आवडतं. रेग्युलर गोष्टी, नॉर्मल गोष्टी तर सगळे शेअर करतात, पण मला थोडंसं हटके आणि नेहमी वेगळ्या गोष्टींना शेअर करायला आवडतं. हे बघा, तेव्हा हे 4 चेअर्स त्यांनी ठेवलेले आहेत. आणि इथे हा एक रूम आहे, तिथे खूप साऱ्या गोष्टी आपल्याला बघायला मिळतील. इथे त्यांनी एक त्यांची जी ट्रेडिशनल डिझाईन आहे जॅपनीज, तर तिथे असं म्हणजे त्यांनी एक असं आपण म्हणतो कर्टन टाईप असतं, पेंटिंग टाईप असतं, तर तसं लावलेलं आहे इथे. आणि अगेन इथे हे तुम्हाला छोटे छोटे जे पिलोज दिसत असेल ना, ते याच्यासाठी आहे. इथे तुम्हाला एक टेबल दिसत असेल. तर इथे नॉर्मली काय करतात, डायनिंग टेबलवर जेवण करत नाही. आपल्या इथे कसं भारतीय पद्धतीनुसार आपण जेवण करायला बसतो, तर इथे सुद्धा त्यांची एक ट्रेडिशनल बसण्याची स्टाईल आहे, तुम्हाला दाखवते. खाली एक पिलो असे ठेवतात ते आणि मग असे बसतात ते. पण हा जो रूम आहे ना, हा स्पेशली टी रूम आहे. आणि इथे तर स्पेशली टी घेतली जाते. पण अजून एक ड्रॉइंग रूम आहे, तो पण तुम्हाला दाखवते. बरे, आपल्याला आवाज कमी कर बेटा. आणि इथे बघा त्यांनी टिश्यू पेपरचं ठेवलेलं आहे बॉक्स, पण त्याला सुद्धा असं त्यांनी छान असं कव्हर बनवलेलं आहे सुंदर बटन्सचं. आणि ते बुक्स वगैरे ठेवलेले आहे, जॅपनीज बुक्स आहे. आणि अगेन इथे एकदम जुन्या स्टाईलचे कर्टन्स आहे. आपल्या इथे आता खूप वेगवेगळ्या स्टाईलचे कर्टन्स येतात, पण इथे बघा हे कर्टन्स आहे. आणि हे पण असे लाकडाचे बनवलेले आहे, एकदम बारीक बारीक दिसत आहे ना, लाकडाचे आहे. आणि इथून बाहेरचं दिसतं, पण आम्ही बाहेर होतो ना, तर बाहेरून इथं बाहेरचं दिसत नव्हतं. ऍक्च्युली बाहेरून आतलं दिसत नव्हतं ऍक्च्युली. हे बघा, आणि हे विंडोज पण तशाच आहे, बाहेर बघू शकतो आणि हे ओपन करू शकतो, पण काही गरज नाही. हा, हे बघ, हे आहे. आणि अजून एक गोष्ट सांगायची आहे, हे जे तुम्हाला दिसत आहे ना, हे ट्रेडिशनल डॉल्स आहेत, जॅपनीज स्टाईल. तर त्यांनी आम्हाला जेव्हा घर दाखवलं, जेव्हा आम्ही एंट्री केली होती, त्यांनी आम्हाला सगळ्या गोष्टी दाखवल्या. म्हणून मला इझी होत आहे या गोष्टी दाखवायला. त्या ट्रेडिशनल डॉल्स आहे, आपल्या इथं माहिती आपण डॉल्स वगैरे लहान मुलं खेळतात, पण त्या वेगळ्या असतात आणि या एकदम वेगळ्या. त्यानंतर बघा
आणि इथे सुद्धा फोटो लावले त्यांचे जॅपनीज स्टाईल, त्यांचे ते ड्रेस वगैरे खूप सारे छोटे छोटे. अजून एक इंटरेस्टिंग गोष्ट दाखवते तुम्हाला. हे आहे मिरर्स. त्यांनी सांगितलंय बघा, हे मिरर्स आहे असं, असे मिरर्स इथे पण आहे आणि दुसऱ्या ठिकाणी सुद्धा आहे. खूप सुंदर सुंदर आणि एकदम वेगवेगळ्या गोष्टी. मी जेव्हा वेळ मिळेल लगेच मिरर मध्ये बघून घ्यायचं. हो. आता हा एक रूम तर आहे आणि इथे सुद्धा एक असं छोटस कंदील आहे. बंद पण होतो तो, चालू पण होतो असं. आणि हा जो फ्लोअर दिसत आहे ना तुम्हाला, हा पण असा लाकडी आहे. लाकडी तर आहे पण आपण म्हणतो ना आपली तर चटाई असतात, पण या चटाया आहे पण या लाकडी चटाया आहे. जरी सॉफ्ट आहेत त्या पण लाकडाच्या आहेत. त्याचं कारण हे का, जपानमध्ये पण खूप जास्त थंडी पडते आणि टेम्परेचर मेंटेन ठेवण्यासाठी या सगळ्या गोष्टी या घरात आहे. आणि इथे हे तर तुम्हाला असं वरचं तुम्हाला हा अजून एक रूम आहे. इथे पण वेगवेगळ्या गोष्टी त्यांनी ठेवलेल्या आहेत. आणि इथे सुद्धा अगेन त्यांनी वेगवेगळे मिरर्स ठेवलेले आहेत. आणि मनोजला स्पेशली हे हाऊस इतकं आवडलं. कोमल, मला ना हे घर खूप आवडलं. आम्हाला हा ऍक्च्युली एक्सपिरियन्स घ्यायचा होता का जॅपनीज ट्रेडिशनल लोक कसे राहत असतील किंवा त्यांचे घरं कसे असतील, म्हणून आम्ही हे घर घेतलेलं आहे. हे बघा, हे मिरर्स आहे. अगेन इथे क्रॉकरीज वगैरे ज्या वस्तू आहे ना त्या आहे. आणि हे कप्स आहे ना, हे हँडमेड कप्स आहे त्यांनी सांगितलं, म्हणून त्याचा आकार थोडासा असा वेगळा आहे बघा, एकसारखा नाहीये. तर हे पण हँडमेड आहे. तर आपण त्यांनी आम्हाला जॅपनीज टी सुद्धा दिलेली आहे, ती आपण ट्राय करू नये तर आपली इंडियन बनवू जे असेल ते. आणि बघा त्याच्या खाली ठेवण्यासाठी बघा हे कव्हर पण जे आहे ना, हे बघ, हे पण हँडमेड आहे. आणि त्यानंतर इथे क्रॉकरीज वगैरे जे आहे ना, छोट्या छोट्या बशा आहे बघा, किती सुंदर सुंदर वस्तू आहे. इव्हन सूप वगैरे घ्यायचं असेल ना, ते बघा हँडमेड आहे म्हणून त्याचा आकार थोडासा बघा, किती सुंदर वस्तू आहे ना. अगेन इथे बघा अजून वेगळ्या वस्तू, हे बघा लगेच कळतं हँडमेड आहेत त्या. आणि इथे पूर्ण क्रॉकरीचं सेक्शन आहे. आणि त्यानंतर मग इथे स्पून वगैरे ठेवण्यासाठी सगळ्या वस्तू दिलेल्या आहेत त्यांनी आम्हाला. हे बघा, हे साखर वगैरे आहे. जसं एका घरामध्ये सगळं सामान असतं ना, अगदी तसंच आहे. आणि त्यानंतर हे तर सगळे ते स्प्रे वगैरे आहेत त्यांनी दिलेले. इथे सगळीकडे स्लायडिंग डोअर्सच आहे. त्याचं कारण हे का जागा कमी असल्यामुळे मे बी ते यूज करत असते, कारण की सगळीकडे तेच आहे. 1 2 3 4 5 त्या साईडला 6. आणि किचन तुम्हाला जॅपनीज किचन कसं आहे एकदम जुन्या स्टाईलचं ते दाखवतो. हा गॅस आहे त्यांचा. हे सिंक आहे. त्यांनी सांगितलं हे प्यायचं पाणी आहे आणि ते नॉर्मल गरम पाणी पण आहे, थंड पाणी पण आहे वापरण्यासाठी. आणि हा गॅस आहे. हा गॅस असा स्टार्ट होतो. हा मला गॅस चालू करायचा तर हा मी असं, हा करायचं तर हा असं असं. त्याच्यानंतर अगेन इथे छोट्या मोठ्या गोष्टी केटल दिलेल्या आहेत. त्यानंतर इथे छोटे छोटे भांडे आहेत ते आहे. त्यानंतर इथे डस्टबिन, इथे फ्रीज आहे. वॉटर बॉटल्स पण त्यांनी दिलेले आहेत. पण वरती बघा स्पेस किती मस्त आहे. हो, एकदम उंच आहे. हो, हा किचनचा एरिया त्यांचा एकदम. हो. चला आता आपण आणि वरच्या साईडला आपण जाऊ. वरच्या साईडला हे पण एकदम उभे आहेत, लाकडाचे आहेत. हो. आता वरच्या फ्लोअरला आम्ही आलो आहोत. आणि असं बघितलं तर 3 रूम्स आहे. आणि जपानमध्ये ट्रेडिशनल बेड जर बघितले तर असे असतात. गादी असते, उशी असते आणि अंगावर घेण्यासाठी एवढी मोठी अशी जाड गादी. त्याचं कारण हे का थंडी असते इथे. आणि डिझाईन बघा ना कसे, ते कवर्स वगैरे एकदम कलरफुल, फ्लावर्स जास्त असतात. जपानीज डिझाईन मध्ये मी बघितलं फ्लावर्सचं जास्त यूज आहे. हे बघा, हे पण घातलं त्याच्यावर पण फ्लावर्स आहे. त्यानंतर इथे अजून एक बेड आहे. आणि तुम्हाला जर मध्ये पार्टिशन करायचं असेल तर याचा सुद्धा आपण यूज करू शकतो. हे असं मध्ये ठेवू शकतो. इथे पण लॅम्प आहे, दोन्ही साईडला लॅम्प आहे. आणि हा एक छोटासा रूम आहे. त्या छोट्या छोट्या वस्तू इथे ठेवलेल्या. हे जे दिसतंय तुम्हाला सर्व हे स्टोरेज आहे. स्टोरेज आहे. हो, स्टोरेज आहे. आणि इथे अगेन छोट्या छोट्या वस्तू ठेवलेल्या त्यांनी. याच्यामध्ये काही नाही, जुनं आहे खूप. आणि हीटर पण दिले त्यांनी. हीटर्स आणि AC सर्व रूम मध्ये आहेत इथे. तर इथे
तर आम्ही 4 लोक आहोत, तर 4 लोकांसाठी बेड. आणि इथं बेलाचं पुढे मारणं चाललंय. तर इथे हा पण एक मोठा हा मास्टर बेडरूम बोलू शकतो आपण. आणि इथे सुद्धा विंडोज आहे. सेमच ओपन नाही होत ना. एक मिनिट. इथून इथून वरतून बघू शकतो आपण. हे बघा वरतून केव्हा आहे असा छान आणि मस्त. आपण जुन्या घरात कसा माळा वगैरे बनवत होता, अगदी त्यांनी तसं बनवलेलं आहे माळा. पण तो असा आहे का मधून ओपन आहे आणि आजूबाजूला त्यांनी स्पेस ठेवलेली. हे बघा इथून मधून काय, इथे मधून बघा असं पूर्ण ओपन. आणि इथे सर्वीकडे ना अशीच घरं दिसायला बघायला मिळतात. कारण की ही जी सिटी आहे तुम्हाला सांगितलं एकदम ट्रेडिशनल सिटी आहे. जुन्या गोष्टी भरपूर बघायला मिळतात. महत्वाचं म्हणजे क्योटो सिटी ही खूप सुंदर आहे. चला आता आपण खाली जाऊया. आणि मला माहिती आहे हा थोडासा वेगळा व्हिडिओ असणार आहे तुमच्यासाठी. कारण की आम्ही जेव्हा पण बाहेर फिरायला जातो तर होम म्हणजे आम्ही हॉटेलमध्ये असो किंवा अपार्टमेंटमध्ये असो किंवा हाऊस घेतलेला असो तर त्याची टूर मी तुमच्यासोबत शेअर करतच असते. तर जॅपनीज ट्रेडिशनल हाऊस 100 वर्षापूर्वीचं तुम्हाला कसं वाटलं मला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा. आणि हो आता मला लगेच का मी व्हिडिओ एंड करणार नाही. आता मी चहा बनवते आणि चहा घेता घेता आपण गप्पा मारू. आपला भारतीय चहा तयार आहे जॅपनीज घरामध्ये. भारी वाटतं. आणि मस्त तो गार्डनचा एरिया आहे ना तिथे आम्ही मस्त मनोरंजन मी चहाचा आस्वाद घेणार आहोत बसून. कारण की आज खूप दमलेलो आहोत. ॲक्च्युली आम्ही खूप ट्रॅव्हल झालेला आहे. 4 तर आम्हाला तिथेच वाजले होते. आलो सगळ्या गोष्टी नंतर मग ओनर मग त्यांनी छोट्या छोट्या गोष्टी सांगितल्या घरात काय काय आहे कशा यूज काय करायचं ते त्याच्यामध्ये मग 4:30 5 तर तिथेच वाजले. आणि हे ब्रेड्स आणलेले आहेत. आणि हे जे ब्रेड आहे हे थोडेसे वेगळे आहे. असे त्याचे स्लाइसेस त्याचे बारीक बारीक पातळ पातळ असतात ना तसे नाहीये असे जाड आहे. आणि एका पॅकेटमध्ये कोल्हापूरला मिळतात तसे थोडे ते मिसळ सोबत मिळतात ना सोबत अशाच मिळतात. परी पण झाली जॅपनीज. तिला तर खूप आवडतं अशा वेगवेगळ्या गोष्टी ट्राय करायला. आणि दूध इथे दुधाची बॉटल तुम्हाला दाखवते. मोठी पण असते छोटी पण असते पण आम्हाला एवढी मोठी नव्हती पाहिजे. इथे आजूबाजूला लॅम्प आहे. ते पाणी बघा तुम्हाला दिसत असेल ते एक असं त्यांनी लावलेलं आहे साखळीसारखं. आणि पावसाचं पाणी पडतंय ना तर इतकं छान ते पडता 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 ते जमिनीत जातंय ते पाणी इतकं भारी वाटतंय ते. आणि पावसाही सुरू झाला मध्येच. आम्ही हे जे ट्रेडिशनल जॅपनीज हाऊस आहे ज्याला माचिया म्हणतात तिथे एन्जॉय करतोय. तो फील घेतोय की अगोदरचे लोक ते कसे राहत असतील. आम्ही बाहेर गेलो असतो म्हणजे आता पाऊस सुरू पण त्या अगोदरही गेलो असतो पण आम्हाला आजचा दिवस इथेच फक्त स्पेंड करायचा होता. या हाऊसमध्येच राहायचं होतं. स्पेशली आपला चहा प्यायचा होता गार्डनच्या समोर. ऍक्च्युली खूप धावपळ झाली आज आमची. खूप दमलेलो आहोत आणि आज आम्ही विचार केला आरामच करायचा. टाइम स्पेंड करायचा. टाइम छान स्पेंड करायचा. घरामध्ये छान असा फील घ्यायचा एकदम मस्त. आणि म्हटलं चला तुमच्यासोबत सुद्धा शेअर करू. आम्ही जस्ट बाहेर पडलो आता आणि रात्रीचा व्ह्यू तुम्हाला दाखवते. आणि पावसाचं वातावरण पाऊस पडला मला खूप जास्त.
आणि समोरच ग्रॉसरी स्टोर आहे. चला आता आम्ही टॅक्सी बोलवलेली आहे, थोडंसं फिरतो असंच. आणि हा तुम्हाला ट्रेडिशनल हाऊसचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त हा शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. भेटूया आपण लवकरच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या. बाय. रिमेंबर, you're worth it.